हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 10th महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सायन्स फर्स्टचा चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करत आहोत. क्लास 10 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स फर्स्ट अँड चॅप्टर नंबर 1. बरोबर. तर आता बघा, पहिला चॅप्टर कुठला आहे? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. आपण पाहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनचं, थोडीशी बेसिक आयडिया आपल्याला पण आहे. बरोबर. मग त्या चॅप्टरला आज आपण सुरुवात करत आहोत. ग्रॅव्हिटेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात त्याला आपण सुरुवात करूयात. पहिला आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये दुसरा जो कन्सेप्ट आहे तो केपलरचे लॉ. केपलरचे 3 लॉ आहेत, ते बेसिकली आपल्याला शिकायचे. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे कोणतं ऍक्सेलरेशन काम करतं किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असणारं ऍक्सेलरेशन, ते पण आपल्याला बघायचं आहे. बरोबर. बेसिकली आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो की कुठलाही फोर्स असेल तर तिथे काय प्रेझेंट असतं? ऍक्सेलरेशन प्रेझेंट असतं. त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे फ्री फॉल. कुठला कन्सेप्ट शिकायचा आहे? फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे असा कन्सेप्ट की तुमच्या हातातून एखादी गोष्ट वगैरे खाली पडली किंवा एखाद्या उंचीवरून काहीतरी खाली पडतं, हे कुणाच्या अंडर येतं? फ्री फॉलच्या. मग ते पण आपल्याला शिकायचंय. समजा एरोप्लेन आहे, एरोप्लेन मधून एखादं पॅकेट वगैरे खाली ड्रॉप केलं किंवा वरती तुम्ही बिल्डिंगच्या टेरेस वरती आहे, वरून काहीतरी एखादी गोष्ट खाली टाकली, ते कशाच्या अंडर येतं? सगळं फ्री फॉल. फ्री फॉल मध्ये ते आपल्याला शिकायचंय. त्यानंतर नेक्स्ट काय? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन पण आपल्याला शिकायचंय. बरोबर. सेंट्रीपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन मध्ये जो फोर्स काम करतो सेंट्रीपेटल फोर्स, त्याच्याबद्दलही थोडीशी आयडिया आपल्याला घ्यायची. त्यानंतर जो टॉपिक येतो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ आपल्याला त्यानंतर शिकायचा आहे. आणि लास्ट आपल्याला शिकायचं आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी हा कन्सेप्ट आपल्याला लास्टला शिकायचा आहे. सिंपल कन्सेप्ट आहे एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशन मधून एस्केप पळून जाण्यासाठी जी व्हेलॉसिटी अप्लाय केली जाते त्याला कोणती व्हेलॉसिटी म्हणतात? एस्केप व्हेलॉसिटी. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. 9th ला आपण शिकलो होतो कोणत्याही ऑब्जेक्टवरती जर फोर्स ऍक्ट केला तर ते ऑब्जेक्ट काय होतं? एकतर ते ऑब्जेक्ट काय होतं? मूव्ह होतं, किंवा ते ऑब्जेक्ट काय होतं? डिस्प्लेस होतं. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातं, किंवा ते काय होतं? मूव्ह होतं, किंवा काय होतं? डिस्प्लेस होतं. बरोबर. गाडी वगैरे खराब झाली तर तुम्ही लोटता ना, त्यावेळेस काय अप्लाय करता? फोर्स. त्यामुळे काय होतं? ते ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतं. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस यू फॅमिलियर विथ. कुठले कुठले फोर्स तुम्हाला माहिती आहे? बरोबर. तर तिथे एक टाइपचा फोर्स शिकला होता तुम्ही, रिअल फोर्स. बरोबर. तो एक फोर्स शिकला होता. त्यानंतर तुम्ही सुडो फोर्स पण 9th ला शिकलेला होता. रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. न्यूक्लिअर फोर्स शिकला होता. 2 ॲटम मध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो तो कुठला? न्यूक्लिअर फोर्स. बरोबर. हे सगळे फोर्सेस तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये माहिती. त्यानंतर व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणचा जो फोर्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? बेसिकली एक आयडिया आपल्याला आहे की आपल्या हातातून वगैरे एखादी गोष्ट जर सटकली, निसटली, तर ती काय होतं? डायरेक्ट खाली पडते. मग ती कोणामुळे पडते? आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनमुळे. किंवा आपण पळता पळता पडलो, बरोबर, तरी आपण खाली कशामुळे पडतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. समजतंय? मग कोणताही ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतो? पडतो. हे आपल्याला बेसिक आपल्याला माहिती आहे. इन डिटेल आपण पुढे पुढे जसा चॅप्टर जाईल तसा शिकू. मग हे बघा, नेक्स्ट काय? वी हॅव सीन इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हटलं त्यांनी? युनिव्हर्सल फोर्स. युनिव्हर्सल फोर्स म्हणजे असा फोर्स की जो पूर्ण युनिव्हर्स मध्ये ऍक्ट होतो. समजतंय? हा फक्त पृथ्वीवरती ऍक्ट नाही होत, हा पूर्ण जगामध्ये कुठेही तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला हा फोर्स बघायला भेटेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन 2 ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ. अर्थवरच्या 2 ऑब्जेक्ट वरतीच हा ऍक्ट होत नाही, हा कुठेही ऍक्ट होऊ शकतो. बरोबर. ते आत्ता पण आपण पाहिलं, युनिव्हर्स मध्ये हा फोर्स कुठेही
ऍक्ट होऊ शकतो. बरोबर, इथे असं पण सांगितलेलं आहे बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. डिस्कवर्ड म्हणजे काय, या फोर्सचा शोध कसा लागला. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला ते आता आपल्याला बघायचं. तर मग ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात ग्रॅव्हिटेशनने. बरोबर, आपण सुरुवात करूयात ग्रॅव्हिटेशन या टॉपिकने. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. हा जो फेनॉमेनॉन आहे ग्रॅव्हिटेशनचा कोणी फाइंड आउट केलेला आहे, सर आयझॅक न्यूटन. न्यूटननी हा फेनॉमेनॉन फाइंड आउट केलेला आहे. एक स्टोरी पण तुम्ही ऐकलेली, बरोबर, कुठली, ऍपलची. न्यूटनला सगळेजण म्हणतात न्यूटनला ग्रॅव्हिटेशनलचा शोध कुणामुळे लागला, तर न्यूटनने पाहिलं होतं की झाडावरून ऍपल खालीच का पडतं. बरोबर, किंवा न्यूटन सर स्टडी करत होते की हे ऍपल खालीच का पडतं, वरती का जात नाही किंवा दुसरीकडे कुठेही का जात नाही, हे खालीच का येतं, यावरून ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला असे सगळे म्हणतात. मग आपण ती स्टोरी काय ती एकदा वाचूया. As story goes, he discovered force by seeing apple fall from the tree on the ground. झाडापासून तुटलेलं जे ऍपल आहे, सफरचंद आहे, ते कुठे पडलं, खाली पडलं. He wondered that all apple fall vertically down. Vertically म्हणजे काय, वरून स्ट्रेट, सरळ, एकदम सरळ रेषेत खाली पडलं. Vertically downward and not an angle to the vertical. म्हणजे काय होतंय बघा, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे बघा, हे जे ऍपल आहे हे एक्झॅक्ट कुठे पडलंय, खाली पडलंय. आणि कुठे त्याची डायरेक्शन, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्याची डायरेक्शन कुठे आहे, अर्थच्या सेंटरकडे. बरोबर, हे बघा इथे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. बरोबर, मग त्यांचं काय म्हणणं होतं की ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये, म्हणजे हे ऍपल असं का नाही गेलं, किंवा हे ऍपल असं इकडे का नाही गेलं, किंवा ते वरती का नाही गेलं, ते इकडेच का आलं, खालीच का आलं, त्यांच्याकडेच का आलं. बरोबर, कारण ते इथेच येतंय फक्त, ते इकडे जात नाहीये, किंवा ते इकडे पण जात नाही, किंवा ते इकडे पण जात नाही. मग याचं कारण त्यांना फाइंड आउट करायचं होतं. त्याच्यावरून त्यांनी कशाचा शोध लावला, ग्रॅव्हिटेशन. तर मग बघूया पुढे काय सांगितलंय. After much thought, he come to the conclusion that Earth must be attracting the apple towards itself. Earth, व्यवस्थित समजून घ्या, अर्थ ऍपलला अट्रॅक्ट करतं टुवर्ड्स इटसेल्फ, म्हणजे स्वतःकडे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या असं लक्षात आलं की ऍपल खालीच का पडलं, तर अर्थने ऍपलला स्वतःकडे ओढून घेतलंय, अट्रॅक्ट केलंय टुवर्ड्स इट सेल्फ. स्वतःकडे अर्थने त्याला ओढून घेतलंय. अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. तो जो फोर्स आहे तो कुठे डायरेक्ट असेल, टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. मग बघा या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे, एकदा व्यवस्थित परत दाखवतो. या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय दिसतंय की हे जे ऍपल आहे ते कुठे अट्रॅक्ट झालंय, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. इथे अर्थचा काय असेल, सेंटर. इथे ऍपल काय झालंय, अट्रॅक्ट झालाय. बरोबर, नंतर ते काय म्हणतात बघा, द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द सेंटर ऑफ अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन at the position of apple, thus apple falls vertically down. ही जी डायरेक्शन ही कशी मित्रांनो, व्हर्टिकली डाऊनवर्ड. इथे बघा, इथे काय झालेलं आहे की डायग्राम जी आहे ती ऍक्च्युअल डायमेन्शनने नाही काढलेली, त्यामुळे तुम्हाला अर्थ छोटे दिसेल आणि ऍपलचं जे ट्री आहे ते काय दिसेल, मोठं दिसेल. बेसिकली ती डायग्राम मध्ये तुम्ही अर्थला खूप असं मोठं इमॅजिन करू शकता, आणि हा सरफेस कसा दिसेल तुम्हाला, एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल. मग इथून कुठलंही ऍपल जर आलं तर ते कुठे येईल, एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल असं खाली. बरोबर, हे पण कुठे येईल, एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल येईल. पण हे जे आहेत याची जी डायरेक्शन आहे ही कुठे असेल, टुवर्ड्स दी सेंटर. ऍपलची डायरेक्शन कुठे असेल, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ अर्थ. बरोबर, त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय बघा, फिगर 1.1.
ऑन द लेफ्ट शोज ऍपल ट्री ऑन द अर्थ, अर्थ वरती ऍपल ट्री दाखवतोय. द फोर्स ऑन द ऍपल ऑन द ट्री इट्स टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ, ऍपल वरती जो फोर्स लागतोय हे बघा तो कुठे आहे, टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ऍपल टू दी सरफेस ऑफ अर्थ. ऍपलच्या पोझिशन पासून तर सरफेस ऑफ अर्थला इथे बघा किती डिग्रीचा अँगल होईल, इथे किती डिग्रीचा अँगल होईल, 90 डिग्री. तो काय असतो, परपेंडिक्युलर असतो. समजताय बरोबर. द फिगर ऑल्सो शोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून, अर्थ आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय दाखवतोय, फिगर दाखवतोय बरोबर. इथे काय मून आहे आणि मूनला अर्थने, हे बघा इथून ही जी ब्लॅक लाईन आहे बरोबर सेंटर पर्यंत, मूनला अर्थ काय करते, अट्रॅक्ट करते. आणि हा जो ॲरो दाखवलाय हा ॲरो कशाचा आहे, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मून. आपण पाहिलेलं असेल ना, मून संध्याकाळी किंवा रात्री एका ठिकाणी दिसतो, तिथून तो स्लाइड होत राहतो, रोटेट होत राहतो बरोबर अर्थच्या अराउंड. जसं सन दिवसा रोटेट होतो तसं मून आपल्याला रात्री रोटेट होताना दिसतो. त्यानंतर बघा द डिस्टन्सेस इन द फिगर आर नॉट इन द स्केल, हे ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला, डिस्टन्सेस स्केल मध्ये नाही आहेत त्या फिगरचे बरोबर. पुढे बघा न्यूटन थॉट दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल ट्री ऍट डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. न्यूटन यांनी एक विचार केला की जो ग्रॅव्हिटेशनलचा फोर्स लागला ऍपल ट्री वरती तो डिफरंट हाईटला ऍपल आहेत बघा ना, इथे थोडंसं खालच्या साईडला, इथे थोडंसं वरच्या साईडला, असे डिफरंट हाईटला ते काय होते, ऍपल होते बरोबर. त्यानंतर ते काय म्हणतात बघा, कॅन इट ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट ऍट इवन दॅन ग्रेटर हाईट मच फार्दर. असं विचार केला की आता समजा अर्थ वरती ऍपल वगैरे डिफरंट हाईटला तो ऍक्ट होतोय, म्हणजे शेंड्याचं पण फळ खालीच पडतंय आणि थोडंसं मध्यभागी असेल ते पण खाली पडतंय, खालच्या साईडला असेल ते पण खाली पडतंय. मग त्यांचं असं म्हणणं होतं की जो मून आहे तो खूप लांब आहे, त्यावरती पण ग्रॅव्हिटेशन ऍक्ट होतं का बरोबर. तर याचा आन्सर काय आहे, एस, त्यावरती पण ग्रॅव्हिटेशन ऍक्ट होतं. आता तुम्ही विचार करत असाल की मूनला ग्रॅव्हिटेशन जर ऍक्ट करतं तर मून अर्थकडे ओढून का नाही येत बरोबर, मून गोल का फिरतोय. कारण आपण आतापर्यंत काय पाहिलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जिथे जिथे असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जिथे जिथे असेल तो ऑब्जेक्ट काय होतोय, अर्थकडे ओढला जातोय. पण मून अर्थकडे ओढलं जातंय का, नाही. मून अर्थकडे रोटेट होतो, मून अर्थकडे ओढलं जातंय का, नाही. त्याचं पण कारण याच चॅप्टर मध्ये आपण ते पुढे शिकू. एकदम मस्त टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, आपण ते पुढे शिकू. त्यानंतर कॅन इट ऍक्ट ऑन द फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट अँड द सन, ते बाकीच्या प्लॅनेट वरती पण ऍक्ट होतं का, आणि हो जर ते बाकीच्या प्लॅनेट वरती पण ऍक्ट होतं का हे आपल्याला बघायचंय. आणि त्यांनी तो प्लॅनेट कुठला बघायला लावलाय, सन वरती पण ते ऍक्ट होतं का हे आपल्याला बघायचंय. याचा आन्सर पण आपल्याला पुढे भेटेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सन वरती पण ऍक्ट होतो का, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सन वरती पण ऍक्ट होतो का. हा, इथे त्यांनी काय विचारलं, कॅन इट ऍक्ट, तर याचा आन्सर आहे एस, तो ऍक्ट होतो. कसा ऍक्ट होतो, काय होतो ते आपल्याला केप्लर्स लॉ मध्ये समजेल. ठीक आहे, तर मग आपण नेक्स्ट टॉपिकला आता यामध्ये सुरुवात करूयात. तो टॉपिक आहे फोर्स अँड मोशन. तो टॉपिक कुठला आहे, फोर्स अँड मोशन. त्यामध्ये काय सांगितलंय, वी हॅव सीन दॅट द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही पाहिलेलं आहे की एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड चेंज करायचा असेल किंवा त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करायची असेल तरी पण काय लागतो, फोर्स त्याला अप्लाय करावा लागतो बरोबर. फोर्स अप्लाय केल्याशिवाय त्याची स्पीड पण चेंज नाही होत आणि डायरेक्शन पण चेंज नाही होत. इथे काय सांगितलेलं आहे, स्पीड, आणि इथे काय सांगितलेलं आहे, डायरेक्शन. दोन्हीही चेंज करण्यासाठी त्यांना काय करावं लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. त्यानंतर आहे बघा इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बरोबर. कुणाची इंट्रोडक्शन दिली, द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन बरोबर. त्यांचा जन्म झाला 1642 ला आणि मृत्यू झाला
1727 ला, वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम. आपला जो पुरातन काळ आहे त्यामधले ते एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते, खूप मोठे सायंटिस्ट होते. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म कुठे झालाय? त्यांचा जन्म झाला इंग्लंडमध्ये. ही गेव्स लॉज ऑफ मोशन. त्यांनी कुठले लॉज दिले? लॉज ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन, 3 इक्वेशन आहे ना, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS आणि व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. असे 3 इक्वेशन दिले आपल्याला. लॉज ऑफ मोशन, मोशनचे त्यांनी 3 लॉ दिले होते. बरोबर, त्यांनी काय मोशनचे किती लॉ दिले होते? बेसिकली 3 लॉ दिले होते, जे आपण 9th ला शिकलोय. थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी, त्यांनी एक ग्रॅव्हिटेशनलची थिअरी एक्सप्लेन केली. बरोबर, आणि ते कोणत्या बुकमध्ये? त्यांचं प्रिन्सिपिया नावाचं जे बुक आहे त्या बुकमध्ये त्यांनी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी एक्सप्लेन केली. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केप्लर हॅड गिव्स. केप्लर हे पण एक सायंटिस्ट आहे. केप्लर हॅड गिव्स 3 लॉज डिस्क्रायबिंग द प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय? आपल्या अराउंड जे प्लॅनेट्स रोटेट होतात, किंवा सॉरी आपल्या अराउंड नाही म्हणता येणार, सनच्या अराउंड जे काही सगळे प्लॅनेट्स रोटेट होतात त्यांचे रोटेट होण्यासाठी ते कुठले कुठले लॉ ओबे करतात. ते रोटेट होताना ते लॉ फॉलो करतात, ओबे करतात. ते लॉ केप्लरचे 3ही लॉ प्लॅनेटरी मोशनचे या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायला भेटतील. त्यांनी बुक लिहिण्याच्या आधी केप्लर या सायंटिस्टने लॉ दिलेले आहेत. बरोबर. हावेवर द रिझन व्हाय प्लॅनेट मूव्ह इन द वे डिस्क्राइब बाय केप्लर्स वॉज नॉट नॉन. केप्लर यांनी जे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात, बेसिकली तुम्ही पाहिलं असेल, सन एक सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो, मून एक सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो. सर्कल आहे किंवा दुसरा शेप आहे ते आपण त्या वेळेस बघू. ते कुठला शेप आहे ते केप्लरने आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. मग हे जे असे रोटेट होतात, मूव्ह होतात, याचं कारण केप्लर्स लॉ मध्ये एक्सप्लेन केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं होतं की हे रोटेट होतात. पण जे न्यूटन यांनी प्रिन्सिपिया बुकमध्ये जी ग्रॅव्हिटेशनलची थेअरी लिहिली त्यावरून मॅथमॅटिकल प्रूफ दिलं, डेरिव्हेशन दिलं केप्लरच्या लॉज. केप्लरचे जे लॉ आहेत ते मॅथमॅटिकली काय केले? त्यांनी प्रूव्ह केले, डिराईव्ह केले. बरोबर. इन ऍडिशन टू दिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरिया इन्क्लुडिंग. हे जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे ना, हे बघा इथलं, हे जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आहे हे तुम्हाला तुमच्या याच चॅप्टर मध्ये शिकायला भेटेल. न्यूटन यांनी केप्लरचे लॉ कसे प्रूव्ह केले. त्यानंतर इन ऍडिशन टू दिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क. खूप इंटरेस्टिंग, खूप मोठं वर्क केलं त्यांनी, इन्क्लुडिंग लाईट. बरोबर. आपण जो सनलाईट वगैरे बघतोय ना, याच्या पण खूप स्टडी केला होता. सनलाईट वगैरे जे लाईट आहेत यांचा न्यूटन यांनी खूप स्टडी केला होता. त्यानंतर हीट मध्ये पण त्यांनी खूप सारा स्टडी केला होता. त्यानंतर साऊंड. बरोबर. हे सगळे जे चॅप्टर्स आहेत, लाईट बद्दल चॅप्टर, हीट बद्दल चॅप्टर, साऊंड बद्दल चॅप्टर आपल्याला 10th मध्ये शिकायचे आहेत. याची बेसिक आयडिया तुम्हाला 9th मध्ये पण दिलेली असेल. अँड मॅथमॅटिक्स या 4 ठिकाणी त्यांनी खूप जास्त वर्क केलेलं होतं. बरोबर. पहिलं ग्रॅव्हिटेशन तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे सायंटिस्ट आहे न्यूटन यांना ग्रॅव्हिटेशनच्या लॉ वरूनच ओळखतो. पण त्यांनी इकडे पण स्टडी केलेलं आहे, लाईट मध्ये, हीट मध्ये, साऊंड मध्ये आणि मॅथमॅटिक्स मध्ये. ही इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी एक नवीन ब्रांच फाइंड आउट केली होती. कशाची? मॅथमॅटिक्सची. ही इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. दिस इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलस. त्याला तुम्ही आता डेरिव्हेटिव्ह म्हणता. बरोबर. हे जे कॅल्क्युलस आहे हे तुम्हाला 11th ला आणि 12th ला शिकायला भेटेल. सर न्यूटन यांनी फाइंड आउट केलेलं कॅल्क्युलस अँड हॅड वाईड रेंजिंग ऍप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. त्याचे जे ऍप्लिकेशन आहे ते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये खूप जास्त आहे. वाईड रेंजिंग ऍप्लिकेशन्स आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आपला जो 9th चा लास्ट चॅप्टर होता त्यामध्ये आपण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप शिकलोय. बरोबर. मग हे जे न्यूटन आहेत हे पहिले सायंटिस्ट आहे की ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा काय केलंय? शोध लावलाय. बरोबर. किंवा कन्स्ट्रक्ट केलाय. आपण तिथे गॅलिलिओने बनवलेला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप शिकलो होतो, किंवा नंतर डिफरंट टाईपचे पण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आपण
शिकलो होतो, तर त्यामध्ये पहिला जो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट केला होता हा कोणी केला होता? सर आयझॅक न्यूटन यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट केला होता. तर ठीक आहे, आपण आता हे जे लेक्चर झालंय याची समरी घेऊ. म्हणजे यामध्ये आपण काय काय कव्हर केलं. पहिले आपण काय कव्हर केलं? ग्रॅव्हिटेशन कसं डिस्कवर झालं, शोध कसा लागला, ॲपलची स्टोरी तशी पाहायला गेलं तर खूप मोठी इन डिटेल मी तुम्हाला सांगितली नाही, बरोबर. पण बेसिकली ॲपल खालीच का पडतं यावरून ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला, ही एक स्टोरी शिकलो आपण. त्यानंतर फोर्स अँड मोशन, कुठल्याही ऑब्जेक्टला फोर्स लागतो त्याशिवाय ऑब्जेक्ट मोशन मध्ये जातो का? नाही, हे तुम्हालाही माहिती. तुम्ही जर असे साईडला बसलाय आणि तुम्ही म्हटलाय नाही की हा ऑब्जेक्ट आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल, मी फक्त बसून राहतो, मी काहीच करणार नाही, असं होईल का? नाही, तुम्हाला काय करावं लागेल? त्याला लोटावं लागेल किंवा ओढावं लागेल. म्हणजे तुम्हाला बेसिकली फोर्स अप्लाय करावा लागेल, त्याशिवाय तो मोशन मध्ये जाईल का? नाही, बरोबर. नंतर आपण सायंटिस्टची इंट्रोडक्शन घेतली. कोणाची? सर आयझॅक न्यूटन यांची इंट्रोडक्शन घेतली, बरोबर. मग इथपर्यंत आपण आज कव्हर करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाऊ सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स हा टॉपिक कव्हर करू. आणि जर पॉसिबल झालं तर त्याच व्हिडिओमध्ये केपलरचे आपण लॉ कव्हर करू. किंवा हा थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे केपलर्स लॉ, याला आपण थोडंसं बाहेर काढून शिकू, व्यवस्थित बाहेर काढून केपलरचे लॉ आपण लर्न करू. मग बेसिक इथपर्यंत कुठपर्यंत झालंय आपलं? इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन, इथपर्यंतचा स्टडी आपण आज कंप्लीट केलाय, बरोबर. आणि नेक्स्ट मध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स याचा स्टडी घेणार आहोत. टिल देन, थँक यू फॉर वॉचिंग अँड कीप स्टडिंग. ऑल द व्हेरी